नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने माहिती घेणार आहोत। मागील वर्षी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधील जो स्टेट कोटा आहे त्या कोटामध्ये कॅटेगरीनुसार किती मार्क पर्यंत या कॉलेजला ऍडमिशन मिळालं त्या संदर्भाने आपण सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट, कट ऑफ व इतर माहितीसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजचा कट ऑफ पाहत आहोत हा लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेटचा स्कोअर असणार आहे। सर्वात अगोदर आपण एससी कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ। तर जेही विद्यार्थी एससी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी 521 मार्क पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं। त्यानंतर जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 394 मार्क पर्यंत, एनटी डी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 615 मार्क पर्यंत, एनटी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 591 तर एनटी बी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 526 मार्क पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजला अलॉटमेंट झालेलं आहे। त्यानंतर जर आपण विजे कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 529 मार्क पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती हे कॉलेज मिळालं। ओबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचा जर आपण कट ऑफ पाहिला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 603 मार्क पर्यंत या कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं होतं। शेवटी जर आपण जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विचार केला तर जेही विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 608 मार्क पर्यंत व जे विद्यार्थी ओपन मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 613 मार्क पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजला ऍडमिशन मिळालेलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होता कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती या कॉलेजचा कट ऑफ। तुम्हाला कळालंच असेल की कॅटेगरीनुसार गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंड पर्यंत या कॉलेजमध्ये किती मार्क पर्यंत ऍडमिशन मिळालेलं आहे। या कॉलेजचा जर आपण फी स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्ही आता स्क्रीनवर फी स्ट्रक्चर पाहत असाल, यामध्ये तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर पाहून घ्या। तसेच या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता व टाइम टू टाइम अपडेट राहण्यासाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।